तर आज आपण तिळाची आणि सूर्यफुलांच्या बियांची चटणी कशी करायची हे पाहणार आहोत। कारण हे दोन्ही पण बिया इतके सुपर फूड्स आहेत ना की त्याच्यामध्ये भरपूर मिनरल्स, प्रोटीन, फायबर, विटॅमिन्स असे बरेच काही ह्याच्यामध्ये आरोग्यदायी असे घटक आहेत। तर मागच्या वेळेस आपण जवस आणि जे काही आपलं हे असतात जवस आणि भोपळ्यांच्या बियांची चटणी कशी बनवायची आणि त्याच्या आपल्या शरीराला फायदे काय होतात हे पाहिलेलं होतं। तर आज आपण तीळ आणि सूर्यफुलांच्या बियांची चटणी पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण या दोन्ही बियांचे आपल्या शरीराला काय काय फायदे आहेत ते पाहूयात। तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय असते तर आपल्याला माहिती आहे जे काही आपण भोपळ्याच्या बियांची आणि जवसाची जी चटणी होती ती आपली फॉलिक्युलर जो टप्पा असतो मासिक पाळीचा पहिला टप्पा जो 1 ते 14 दिवसांचा असतो त्यामध्ये ते अतिशय उपयुक्त होतं। तर आता दुसरा जो टप्पा असतो आपला 15व्या दिवसापासून ते 28व्या दिवसापर्यंतचा तो म्हणजे ल्युटल टप्पा असतो। तर ह्या टप्प्यामध्ये आपल्या शरीरातील प्रोजेस्टेरॉन जे हार्मोन असतं ना ते कार्यरत असतं। तर याची पातळी वाढवण्यासाठी ही चटणी, कारण की ह्याच्यामध्ये तीळ आणि सूर्यफूलच्या बिया असतात, तर ह्या सगळ्यात जास्त आपल्याला प्रोजेस्टेरॉन लेवल वाढवण्यासाठी काय करतात, उपयोग करतात। तर सगळ्यात पहिला आपण तिळाचे फायदे काय आहेत शरीराला ते जाणून घेऊयात। तर ह्यामध्ये भरपूर ऊर्जा असते, कॅल्शियमचा हा एक उत्तम स्रोत आहे। तसेच हे पचन सुधारवण्यासाठी मदत करतात। त्वचेच्या आरोग्याला देखील हे चांगले आहे कारण की ते हायड्रेट ठेवतात, कारण की ह्याच्यामध्ये भरपूर स्निग्धता असते। सांधेदुखीसाठी देखील उत्तम असते कारण की स्निग्ध गुणधर्मामुळे आपल्याला एक प्रकारचं काय मिळतं, वंगण मिळतं। केस सुंदर राहतात कारण की कॅल्शियम मुबलक प्रमाणात आहे। कोलेस्टेरॉल आपलं नियंत्रित राहतं कारण की यात असलेले फायबर खराब मेद जे असतं ना आपल्या शरीरात ते कमी करण्याचं काम करतं। मॅग्नेशियम, फॉस्फरस असल्याने दातांचे आरोग्य सुद्धा काय होतं ह्याच्याने सुधारतं। अँटीऑक्सिडंटचा आणि व्हिटॅमिन ईचा उत्तम स्रोत म्हणून याच्याकडे पाहिलं जातं, त्यामुळे त्वचा, केस अतिशय सुंदर राहतात। आता बघूयात आपण सूर्यफूल बियाच्या जे काही फायदे आहेत आपल्या शरीराला ते। तर ह्याच्यामध्ये देखील व्हिटॅमिन ई आहे, मॅग्नेशियम आहे, प्रोटीन भरपूर आहे आणि चांगले फॅट आहे, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते, त्वचेचे आरोग्य, केसांचे आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती मुळात यांनी वाढती आपली। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लोकांना शुगर आहे, साखर आहे, त्यांना ह्या बिया खाणं अतिशय उत्तम, कारण हे खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते। यात भरपूर प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी आहे, ज्यामुळे हाडे, त्वचा, केस या सर्वांचेच आरोग्य टिकण्यास मदत होते। म्हणूनच महिलांच्या मासिक पाळी, PCOS, रजोनिवृत्ती यांसारख्या समस्यांवर ह्या तिळाचे सेवन आणि ह्या सूर्यफुलांच्या बियांचे सेवन करणे अतिशय फायदेशीर ठरते, कारण की ह्यामुळे हार्मोन्स जे असतात ते आपले बॅलेन्स राहतात। म्हणूनच आज आपण ह्या दोन तीळ आणि सूर्यफूल बी यांची चटणी कशी करायची ते पाहणार आहोत। रोज आपण जेवणात जर 1 चमचा ही चटणी रोज खाल्लो तर जे काही आपण महिला आहोत तर आपल्या महिलांमध्ये जे अनियमित मासिक पाळी आहे किंवा PCOSचे प्रॉब्लेम्स असतात तर हे सगळे दूर होतील, कारण की ह्या 2 बियांमुळं आपल्या शरीरातील जो मासिक पाळीचा जो दुसरा टप्पा असतो ल्युटल टप्पा, जो 15 दिवसानंतर 15व्या दिवसापासून ते 28व्या दिवसापर्यंतचा जो दुसरा टप्पा असतो ना त्यात अतिशय उपयुक्त असतो। त्यामुळे त्या दिवसांमध्ये ही चटणी अवश्य खावी, कारण की प्रोजेस्टेरॉन जे हार्मोन आहे ते ह्या दिवसांमध्ये आपल्या शरीरामध्ये काय असतं, कार्यरत असतं। तर त्याला संतुलित राखण्यासाठी हे दोन्ही बिया मदत करतात आणि म्हणून आपण ह्याची चटणी करणार आहोत आणि ती चटणी आपण रोज जेवणाच्या ताटात या 15 दिवसांमध्ये खाणार आहोत। चला तर मग पाहूयात ही चटणी आता कशी बनवायची। आता सगळ्यात पहिला जे आपले तीळ आहेत ना ते छान भाजून घेऊयात नेहमीप्रमाणे, कारण ह्याच्यामध्ये जे काही ओलावा असतो, पाण्याचा काही अंश असेल तर तो सगळा निघून जातो। आणि मेन म्हणजे आपण जेव्हा हा कुटतो ना, ही जेव्हा चटणी आपण कुटायला घेतो तेव्हा ती अतिशय बारीक आणि छान कुरकुरीत कुटली जाते। आणि म्हणूनच पहिल्यांदा ह्या तिळाच्या बिया काय करून घ्यायच्या, छान भाजून घ्यायच्या। चला तर मग हे आता छान आपण भाजून घेऊयात।
तुम्हाला आता इथे चटचट असा आवाज येतोय आणि आपले तीळ जे आहेत ते असे फ्लाय होत आहेत किंवा उडत आहेत, तर म्हणजेच काय की बाबा आपल्या आता तीळ हे काय होत आहेत तर भाजून होत आहेत. तर आता आपण हे थंड करायला ठेवूयात. एक 2 ते 3 मिनटात आपले तीळ छान भाजून होतात आणि मंद आचेवरती भाजायचं म्हणजे ते आतपर्यंत चांगले भाजले जातात. तर चटचट असा आवाज आला की आपल्याला माहीत होतं की आता हे तिळाचे दाणे जे आहेत त्याच्यात अतिशय सुंदर भाजले गेलेले आहेत. चला आता मी काय करते, हे जे तीळ आहेत ते थंड करायला एका बाजूला ठेवते. गॅस बंद मी केलेला आहे. थोड्या वेळ अजून थोडा हलवून आपण काय करूयात, तीळ गार करायला ठेवूयात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की जेव्हा ही आपण चटणी करायला घेतो ना, तेव्हा तिळाचं आणि सूर्यफुलांच्या बियांचं प्रमाण म्हणजे सेम ठेवायचं. आता मी ही अर्धी वाटी तीळ आणि अर्धी वाटी सूर्यफुलाच्या बिया असं घेतलेलं आहे, तर प्रमाण सम ठेवायचं. आता हे थोडंसं असं पसरवायला ठेवूया आणि थोडं अशी जागा केल्यामुळे काय होतं, वाफ जायला मदत होते आणि पटकन आपले जे तीळ आहेत ना ते थंड होतात. हे नेहमी आपण ज्या कढईत आपण तीळ भाजून घेतो त्यात न ठेवता गॅस बंद केल्यावर दुसरीकडे असं थंड व्हायला ठेवायचं. कारण की ऑलरेडी जी कढई असते ना आपली किंवा जे आपण भाजलेलं भांडं असतं ते ऑलरेडी गरम असतं. आपण गॅस बंद केला तरी बर्नर खालचा गरम असतो, कढई गरम असते, त्यामुळे पुढची बर्निंग प्रोसेस चालू राहते. त्यामुळे तीळ करपू शकतात किंवा कोणताही पदार्थ करपू शकतो. म्हणून जेव्हा आपण गॅस बंद करतो तेव्हा त्या कढईतून आणि त्या बर्नरवरून आपण दुसऱ्या एका भांड्यात जे काही आपण घेतलेला आहे पदार्थ तो आपण काढून ठेवायचा, जेणेकरून त्याची पुढची जी बर्निंगची प्रोसेस असते ना ती थांबते आणि आपलं जे काही पदार्थ आहे तो करपत नाही. तर चला आता आपण काय करूयात, जे सूर्यफुलाच्या बिया आपण घेतल्या होत्या त्यासुद्धा अशा छान भाजून घेऊयात खमंग. हे तुम्ही कोरडं खाल्लं तरी देखील चालेल, पण शक्यतो कसं होतं कोरडं खाणं सहसा कोणाला जास्ती आवडत नाही. तर हेच जर आपण चटणी वगैरे करून ठेवली तर मग मात्र आपण हे काय ते दह्यासोबत किंवा तुपासोबत आपण चपाती भाकरीसोबत ही चटणी तोंडी लावून खाऊ शकतो. जेणेकरून तूप देखील पोटात जातं, दही पोटात जाते आणि हे दोन्ही पौष्टिक पदार्थ आपल्या पोटामध्ये जाण्यास मदत होते. चला आता याला एक छान रीतीने भाजून घेऊयात. तुम्ही पाहताय आपले जे काही सूर्यफुलाच्या बिया आहेत ते डागाळलेले आहेत, त्याच्यावरती डाग पडत आहेत म्हणजे छान भाजून होत आहेत. ह्या स्टेजला मी गॅस बंद करेन आणि ह्याच कढईमध्ये एक अजून 2 ते 3 सेकंद किंवा हे काय करेन मी असं परतून घेईन. तर तुम्ही बघू शकताय खूप छान रीतीने आपल्या ह्या सूर्यफुलाच्या बिया काय झालेल्या आहेत, भाजून झालेल्या आहेत. चला आता आपण याला पण थंड करायला ठेवूया. चला तर ह्याला असं थोडंसं पसरून ठेवलं की ह्यातली वाफ पटकन निघून जाते आणि आपलं जे काही पदार्थ आहे किंवा जे काही आपलं हे वाळत ठेवलेलं हे आहे ते पटकन थंड होतं. आता दोन्ही आपल्या बिया भाजून झालेल्या आहेत. आता 2 टेबलस्पून इतके मी काय घेतलेले आहेत तर जिरे घेतलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ह्याच्यामध्ये तीळ वापरत आहोत, तर तीळ हे उष्ण असतं आणि दोन्ही बिया ह्या शरीराला ऊर्जा द्यायचं काम करतं. तर जे काही आपण इथे जिरे घेतलेले आहेत, एकतर ह्यांनी चव आपल्या चटणीची अतिशय चांगली होते. दुसरी गोष्ट जिरे हे थंड असतात गुणधर्माने, त्यामुळे तिळातली आणि जे काही आपण बिया घेतलेल्या आहेत त्यातली उष्णता बॅलेन्स करण्यासाठी, त्यातली ऊर्जा बॅलेन्स करण्यासाठी म्हणून आपण जिरे वापरत आहोत. यानी खमंगपणा पण येईल आणि जे काही ऊर्जा आहे, उष्णता आहे ती बॅलेन्स होईल ह्या आपल्या जिऱ्यांमुळे. ते पण आपण एक 2 मिनटं काय करून घ्यायचं, थोडंसं असं छान परतवून घ्यायचं, जेणेकरून त्यातला कच्चापणा निघून जाईल, खमंग होईल आणि मग त्याचा स्वाद आपल्या चटणीमध्ये अतिशय उत्कृष्ट लागेल. आणि थोडंसं हिंग, थोडंसं मीठ, थोडंसं लाल तिखट आपण ह्या चटणीमध्ये वापरणार आहोत आणि ही चटणी तयार करणार आहोत. कारण की तुपात आणि दह्यात खाताना ही चटणी उत्कृष्ट लागते. चला तर मग आता ज्या पद्धतीने आपलं जे काही आपले जिरे होते ते देखील छान भाजून झालेले आहेत. आता हे तिन्ही जे काही जिन्नस आहे ना घेतलेला तो आता मी थंड करते पहिल्यांदा. तर आता घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं, ह्यात आपल्याला आपले जे काही बिया आहेत त्या थंड होईपर्यंत काय करूयात, ह्यात आपला इतर मसाला आपण घालून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा मीठ बघूयात. तर आपल्या अंदाजानुसार
मीठ आपण पहिल्यांदा घालून घेऊयात. चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर इथं मी चवीनुसार आता मीठ घेतलेलं आहे. 1/2 टेबलस्पून इतकं हिंग घालूयात. हिंगाने आपल्या चटणीला खमंगपणा येतो, त्यामुळे खाताना अतिशय चांगली लागते चटणी दही किंवा तुपात. तर जवळजवळ 1/2 टेबलस्पून मी काय घेतलेलं आहे इथे हिंग वापरत आहे. आणि 1 टेबलस्पून इतकं काय घालूयात आपण काश्मीरी लाल मिरची घालूयात. ही थोडीशी तिखट असते आणि याने कलर खूप छान येतो आपल्या चटणीला. तुम्हाला अजून तिखट हवी असेल तर तुम्ही जे काही दुसरी लाल मिरची पावडर असते ती जी तिखटाला असते ती तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता, पण काही गरज भासत नाही, कारण तोंडी लावण्याचा प्रकार आहे, दही आणि तुपातनं खाल्ला जाणार आहे. त्यामुळे फक्त कलरसाठी आपण जरी तांबडी पूड वापरली तरी चालते. तिखट बनवायची असेल तर आपण हिरव्या मिरचीचा देखील वापर करू शकतो आणि ही चटणी बनवू शकतो. लसूण घालून देखील ही चटणी बनवू शकतो, पण ऑलरेडी लसूण देखील उष्ण असतो, तीळ देखील उष्ण असतात. त्यामुळे ह्या अशा चटण्या बनवताना जर आपण 2 उष्ण पदार्थ एकत्र आणायचं टाळलं तर अतिशय चांगलं होतं. त्यामुळे जर तीळ वापरत असाल तर लसूण नाही वापरलं तरी चालतं. म्हणून ही चटणी अशी सिंपल ठेवावी. आपल्या ह्या बिया पूर्ण थंड झालेल्या आहेत. आता ह्या मिक्सरला घालून आपण कुटून घेऊयात. मिक्सरला घातलेलं आहे. जे काही खाली आपण तिखट मिरची आणि हिंग घातलेलं होतं ते आता सगळं मिक्स होईल. आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात. चला, आपलं आता हे जे काही चटणी होती ती अशी छान कुटून तयार झालेली आहे, मस्त झालेली आहे. आता ही तुम्ही तुपात दह्यात असं खाऊ शकता.